हॅलो एव्हरीवन. गेल्या काही दिवसात तुम्ही कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे रेफरन्स व्हिडिओज बघितले असतील. तर आपण एक क्विक रिव्हिजन करूया. त्या व्हिडिओज मधून काही पॉइंट्स कव्हर झाले असतील, काही राहिले असतील तर ते या रिव्हिजन मध्ये कव्हर होतील. त्याच्यानंतर आपण अजून एक पॅटर्न असा करतोय की युनिट 1 कम्प्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला एक असाइनमेंट देईन. ते असाइनमेंट तुम्हाला ती कम्प्लीट करून सबमिट करायची आहे, मेल करायची आहे. ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूया. आपला फर्स्ट टॉपिक आहे कॉर्पोरेट कम्युनिकेशन अँड स्कोप अँड रिलेव्हन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट, व्हॉट इज कॉर्पोरेट कम्युनिकेशन? Corporate communication refers to the way in which businesses and organizations communicate with internal and external various audiences like customers and potential customers or employees. This is the simple meaning of corporate communication. Where one common misconception about corporate communication is that it is just a sub-discipline of mass communication or business communication, but it is not, actually not, because mass communication refers to the process of transferring or transmitting a message to the public. Mass media, print and broadcast networks is the tool for communicating such information. On the other hand, business communication is the process of interaction between people in an organization as well as between organizations in an industry for the purpose of carrying out business activities. So it can be verbal such business negotiation or written as memos and letters, or a combination of both, or a combination of medium such as business presentations. So we should understand here is the corporate communication is a profound management discipline alongside other management disciplines such as human resources, finance and marketing. So in short, corporate communication हे इंटरनल आणि एक्सटर्नल कम्युनिकेशनचं मीडियम आहे किंवा त्यांना जोडणारा ब्रिज आहे. कारण बिझनेस कम्युनिकेशन हे फक्त बिझनेस रिलेटेड गोष्टींसाठी यूज केलं जातं. लाईक जसं आपण मगाशी बघितलं की त्याच्यामध्ये इंडस्ट्री कम्युनिकेट करायचं असेल म्हणजे सेम इंडस्ट्रीमध्ये दुसऱ्या बिझनेस पार्टनरशी किंवा बिझनेसेसशी कम्युनिकेट करताना बिझनेस कम्युनिकेशन यूज केलं जातं. मास कम्युनिकेशन मध्ये प्रिंट मीडिया आला किंवा एखादा मेसेज ट्रान्सफर करायचा असेल म्हणजे थोडक्यात ऍडव्हर्टाइजमेंट आली किंवा प्रेस रिलीज यासारख्या गोष्टी आल्या. Corporate communication is the management function that refers a framework for the effective coordination of all internal and external communications with the overall purpose of establishing and maintaining favorable reputations with stakeholders group upon which the organization is dependent. मगाशी जो एक्झाम्पल मगाशी जो मिनिंग सांगितला की इंटरनल आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन चं कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम जे आहे ते कॉर्पोरेट कम्युनिकेशन करतं. तर त्याचा पर्पज त्यांनी सांगितलं की रेप्युटेशन विथ स्टेक होल्डर्स जे बिल्ड करण्यामध्ये किंवा मेंटेन करण्यामध्ये हेल्प करतं. The above definition contains several important elements that are explained below. First one is management. Management is a formal system comprising planning, organizing, leading, controlling, and monitoring an organization. आता मॅनेजमेंटची सिम्पल डेफिनेशन आहे आणि हे त्याचे फंक्शन्स आहेत. ठीक आहे. तर कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की आपण कम्युनिकेशन शिवाय
प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग किंवा वेगवेगळे जे फंक्शन्स आहेत मॅनेजमेंटचे, तर ते आपण करू शकत नाही, कारण विदाउट कम्युनिकेशन कुठलाही प्लॅन वर्क होणार नाही एक्झॅक्टली. नेक्स्ट आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन encompasses the internal and external communication techniques and media used towards internal and external constancy. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन हे इम्पॉर्टंट आहे. त्या इंटरनल आणि एक्सटर्नल टेक्निक्स अँड मीडिया, ह्याचं एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं झालं तर इंटरनल कम्युनिकेशन जे आहे किंवा इंटरनल फंक्शन्स जे आहेत, तर ते बाहेर काय रिप्रेझेंट करतायत, कंपनीची रेप्युटेशन काय रिप्रेझेंट केली जाते, तर त्याचा मेन रोल हा आहे. त्याच्यानंतर प्रेस रिलीज किंवा प्रेस कॉन्फरन्सेस ज्या होतात, तर त्याच्यामध्ये कंपनीची किती माहिती द्यायची, ठीक आहे, ह्या कम्युनिकेशनचा एक पार्ट आहे की जेणेकरून इंटरनल आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन मध्ये एक कोऑर्डिनेशन राहील. त्याच्यानंतर रिलेशनशिप इज अ फंक्शनल ऍक्टिव्हिटी दॅट एम्स टू क्रिएट म्युच्युअल अंडरस्टँडिंग बिटवीन 2 or more ग्रुप्स. म्हणजे डिपार्टमेंट वाईज, कारण कम्युनिकेशन शिवाय रिलेशनशिप मेंटेनच होऊ शकत नाही, ठीक आहे. म्हणजे आता तुमच्यामध्ये तुम्ही दोन म्हणजे तुम्ही फ्रेंड्स मध्ये बघा की तुमच्या त्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमचं जर कम्युनिकेशनच नसेल तर तुमचा तो फ्रेंडशिप बॉन्ड जो आहे तो क्रिएट होणार नाही किंवा मेंटेन राहणार नाही. नेक्स्ट आहे रेप्युटेशन. इज अन इंडिव्हिज्युअल परसेप्शन ऑफ कलेक्टिव्ह representation of past images of an organization established over a time. Reputation is an intangible asset of the organization. रेप्युटेशनला ऑर्गनायझेशन खूप जपतात. तर नेक्स्ट टॉपिक मध्ये आपल्याला तो पार्ट आहे की रेप्युटेशन, इमेज, ब्रँडिंग. तर कंपनीची इमेज किंवा एखाद्या प्रॉडक्टची इमेज जी आहे किंवा त्याचं रेप्युटेशन जे आहे, तर ते बिल्ड करण्याचं काम जे आहे किंवा त्याचं रिप्रेझेंटेशन जे आहे, तर ते कम्युनिकेशन थ्रू होतं. कारण एखादी इस्टॅब्लिश कंपनी असेल, त्यांच्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस खूप चांगले आहेत, पण तरी सुद्धा त्यांचे जर एम्प्लॉईज प्रॉपरली कम्युनिकेट करत नसतील, तर मग त्यांचं कंपनीची रेप्युटेशन म्हणजे ते फ्रंट लाईन वरचे जे एम्प्लॉईज आहेत, तर ते कंपनीची फेस व्हॅल्यू असतात, ते डिरेक्टली रिप्रेझेंट करत असतात कंपनीला, ऑर्गनायझेशनला. तर त्यांच्यावरून त्यांच्या कंपनीचं रेप्युटेशन अनालाइज केलं जातं किंवा जज केलं जातं. नेक्स्ट आहे स्टेक होल्डर. इज अन इंडिव्हिज्युअल और ग्रुप who are keenly interested in the products or services offered by the organization. They can be directly or indirectly affected by the functional activities of the organization. आता stakeholders मध्ये सप्लायर्स, बायर्स, शेअर होल्डर्स, इन्व्हेस्टर्स, एम्प्लॉईज सगळेच आले. तर त्याच्यामध्ये आता ते प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस मध्ये इंटरेस्टेड असायला हवेत, कारण फायनान्सर्स जर असतील तर कधी कधी असं असतं, म्हणून ते कीनली इंटरेस्टेड म्हणून मेन्शन केलंय की इन्व्हेस्टमेंट करतोय, आम्हाला फक्त रिटर्न्स हवे, ठीक आहे. त्याच्यामुळे कीनली इंटरेस्टेड हा वर्ड त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलाय. ते खूप जास्त फोकस्ड असतात त्या गोष्टीवर. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनच्या फंक्शनचा डिरेक्टली और इनडिरेक्टली इम्पॅक्ट जो आहे, तर तो त्यांच्यावर होतो. फॉर एक्झाम्पल, जर टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन झालं असेल किंवा टेक्नॉलॉजिकल चेंजेस झाले असतील किंवा प्राइसेस राईज केले गेले असतील प्रोडक्टच्या, तर कस्टमरवर इम्पॅक्ट होणार आहे की प्रोडक्टच्या प्राइसेस वाढल्यात. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन असेल तर एम्प्लॉईजवर अफेक्ट होणार आहे की त्यांना ते सिस्टीम जी आहे तर ती शिकावी लागेल, ती सिस्टीम इम्प्लिमेंट करावी लागेल. नेक्स्ट आहे स्कोप.
or characteristics of corporate communication. First one is makes it complex in nature. This is especially so in organizations with a wide geographical range with demography, culture, ethnicity, etc. are at large variance. आता याच्यामध्ये खूप गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत की कम्युनिकेशन हा पार्ट जर आपण बघितला म्हणजे आपण गेली 2 वर्ष कम्युनिकेशन हा सब्जेक्ट शिकतो तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत की एखाद्या पर्सनशी किंवा एखाद्या कम्युनिटीशी कम्युनिकेट करताना किंवा त्याचं जे मीडियम आहे, जो वे आहे, इव्हन ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सुद्धा मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं की कलर्स असतील किंवा लँग्वेज आहे, तर ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट सुद्धा तर कस्टमर्सवर किंवा तिथल्या लोकांवर होतं. तर त्याच्यामुळे हे कॉम्प्लेक्स इन नेचर आहे कारण ते व्हॅरी होतं की आपण कुठे कम्युनिकेट करतोय, कोणाशी करतोय, कोणत्याच पद्धतीने करतोय. नेक्स्ट आहे डिमांड्स अँड इंटिग्रेटेड अप्रोच. Unlikely a specialist frame of reference, corporate communication transcends the specialist of individual communication practitioners and crosses their specialist boundaries to harness the strategic interest of the organization at large. आता ह्याच्यामध्ये ब्रँडिंग आहे, मीडिया रिलेशन आहे, इन्व्हेस्टर रिलेशन, पब्लिक अफेअर्स, इंटरनल कम्युनिकेशन, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. एक इंटिग्रेटेड अप्रोच जो आहे की जसं मगाशी एक्झाम्पल दिलं की प्रेस रिलीज आहे किंवा प्रेस कॉन्फरन्स आहे, तर कुठल्या गोष्टींबद्दल कंपनीच्या प्रेसमध्ये सांगायचंय, कुठल्या गोष्टींची ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे किंवा कुठल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, तर ह्याच्यावर कंट्रोल करायचं काम जे आहे किंवा फिल्टरिंग ऑफ इन्फॉर्मेशन ऑर डेटा ते ह्या कन्सेप्ट मध्ये आहे. त्याच्यानंतर हार्नेसेस द स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. नाउ कम्युनिकेशन इज द ऑर्गनायझिंग principle behind many business decisions. The general idea is that the sustainability and success of company depends on how it is viewed by key holders, and communication is a critical part of building, maintaining and protecting such reputation. Reputation जे बिल्ड झालेलं आहे तर ते रेप्युटेशन मेंटेन आणि सस्टेन करण्याचं जे काम आहे, तर त्याच्यानंतर इमेज बिल्डिंग किंवा कंपनीचं रेप्युटेशन जे बिल्ड झालेलं आहे तर त्याच्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह चेंज झालेला असतो, लोकांचा एक्सपेक्टेशन खूप जास्त असतात. तर अशा वेळी सुद्धा कम्युनिकेशन प्रॉपरली मेंटेन केलं पाहिजे, इव्हन इन्हान्स केलं पाहिजे किंवा डेव्हलप केलं गेलं पाहिजे खूप इफेक्टिव्हली. त्याच्यानंतर next is a centralized department. Since corporate communication is a management function, an organization needs to have an established department or division where the functions of corporate communication can be centralized or decentralized. Centralizing the activity provides a simple solution to the organization where all communication activities are placed under the command of one superior officer at the headquarters, while decentralizing the activity gives flexibility to every business unit to manage its communication activity. आता डिसेंट्रलायझेशन आणि सेंट्रलायझेशन दोन्ही इथे एक्सप्लेन केलं. सेंट्रलायझेशन मध्ये तुम्हाला एक अथॉरिटी असते किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल किंवा हेडक्वार्टर मधले टॉप लेवल मॅनेजमेंटची जी लोक असतील किंवा ऑफिसर्स आहेत, तर अकॉर्डिंग टू देम
आपण कम्युनिकेशन जे आहे तर ते कंट्रोल केलं जातं. डिसेंट्रलायझेशन सिस्टीम मध्ये फ्लेक्झिबिलिटी असते, त्याच्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते कंट्रोल केलेलं नसतं. म्हणजे फ्रीडम असतो कम्युनिकेशनसाठी. आता आपण कॉर्पोरेट कम्युनिकेशन बद्दल बोलतो. कॉर्पोरेट कम्युनिकेशन म्हणजे एक्सटर्नल आणि इंटरनल कम्युनिकेशनचं कोऑर्डिनेशन बघतोय आपण, ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यावर कंट्रोल असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण समजा कंपनीमध्ये काही क्रायसिस झाले असतील किंवा एखादा प्रॉब्लेम झाला असेल, तर तो विदिन ऑर्गनायझेशन सॉल्व्ह होऊ शकतो. पण तोच प्रॉब्लेम जर समजा एखाद्या पर्सन कडून मीडियाकडे गेला, तर त्या कंपनीची इमेज जी आहे ती अफेक्ट होईल. आणि प्रॉब्लेम छोटासा असतो, पण तो दाखवताना किंवा तो फोकस करून जेव्हा दाखवला जातो निगेटिव्हली, तर कस्टमरच्या माइंडवर त्याचा खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. आणि म्हणून त्याचं कोऑर्डिनेशन इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं सेंट्रलायझेशन सुद्धा म्हणजे सेंट्रलाइज डिसिजन मेकिंग त्याचं केलेलं असतं. त्याच्यानंतर फिफ्थ आहे integrate coordinative work. Integrate or coordinate the work. Communication had previously been organized and managed in a rather fragmented manner. A more effective organizational form is one that integrates or coordinates the work of various communication practitioners. आता कोऑर्डिनेशन ऑफ वर्क मध्ये कम्युनिकेशन तर इम्पॉर्टंट आहे. आता त्याच्यामध्ये समजा जर सेल्स डिपार्टमेंट मध्ये काही माणसं वाढवायची असतील, जे सेल्स पर्सन आहेत ते इन्क्रीज करायचे असतील, तर त्याच्यासाठी डिमांड जी आहे तर सेल्स डिपार्टमेंट HR डिपार्टमेंटकडे त्यांची रिक्वायरमेंट जी आहे ती देईल. ती रिक्वायरमेंट HR डिपार्टमेंटला जशी दिली आहे जसे ती फायनान्स डिपार्टमेंटला सुद्धा कम्युनिकेट केली गेली पाहिजे. म्हणजे त्यांचा जो बजेट प्लॅन आहे किंवा त्यांचं जे इयरली प्लॅनिंग आहे, तर त्याच्यामध्ये त्या पर्सनची सॅलरी कॉस्ट जी आहे तर ती त्याच्यामध्ये मेन्शन केली जाईल, कन्सिडर केली जाईल, ठीक आहे. मग ह्याच्यासाठी कम्युनिकेशन जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पार्ट आहे कॉर्पोरेट कम्युनिकेशन इन इंडिया. फर्स्ट वन, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी. With the announcement in 1991 of its new economic policy, India opened its economy to the world. This is turn provided a competitive environment which accelerated development on many fronts. 1991 मध्ये इंडियन इकॉनॉमी ओपन झाली पूर्ण वर्ल्डसाठी. म्हणजे वर्ल्ड वाईड बिझनेस ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट आहेत, FDP आहे, MNCs आहेत, तर त्यांच्यासाठी ओपन मार्केट झालं, ठीक आहे. In the last decade, India has undergone scrutiny of its economic policy, operations, style of governance, and the impact of these along with the globalization on the country's macro and micro economy. आता ग्लोबलायझेशन हा फॅक्टर खूप जास्त ग्लोबलायझेशन हे खूप जास्त इम्पॅक्ट करतंय मार्केटवर. की ग्लोबली बिझनेस केला जातोय. एखादा डोमेस्टिक बिझनेस पर्सन आहे तर तो पण क्रॉस बाउंड्री बिझनेस करू शकतोय. तर अशा ह्या ब्रॉड कन्सेप्ट मध्ये मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमी जी आहे तर तिच्यावर खूप जास्त इम्पॅक्ट होतोय. आणि त्याचं एक्झाम्पल एक आहे की जेणेकरून एक्सपेक्टेशन्स आहेत किंवा जे प्लॅन आहेत, विजन 2020 आपण ऐकलं असेल की डेव्हलप इंडिया हे जे मिशन आहे, तर
त्याचे जे प्लॅन्स आहेत किंवा त्याच्यासाठी केल्या गेलेल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत की जास्तीत जास्त एंटरप्रेनर्स किंवा बिझनेस पर्सन पुढे आले पाहिजेत. त्याच्यानंतर यंग युथ जे आहेत त्यांचे एम्पॉवरमेंट, त्याच्यानंतर एज्युकेशन, हेल्थ फॅसिलिटीज, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. नेक्स्ट आहे रोल ऑफ पब्लिक सेक्टर. However, in India, where public sector undertakings still contribute substantially towards the country's economy, this has opened a chasm between the new generation of practitioners who follow the philosophy of market globalization and more traditional public sector who had operated under the socialist paradigm. आता पब्लिक सेक्टरचं किंवा सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्रीचं जर आपण कन्सिडर केलं तर जीडीपी कॉन्ट्रीब्युशन सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्री खूप जास्त देते. सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्रीमध्ये ट्रिमेंडस चेंजेस येत आहेत, डेव्हलपमेंट होतीये. सो कम्युनिकेशनचा रोल तिथे खूप जास्त प्ले होतोय. कारण सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्रीमध्ये कॉर्पोरेट कम्युनिकेशन वर जास्त फोकस केलं जातं. कारण कस्टमरशी डील करणं असेल, त्याच्यानंतर कंपनीची ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा कस्टमर मार्केटिंग जे आहे किंवा पब्लिक रिलेशन्स आहेत तर ते मेंटेन करण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे realizing its importance, number of public sector undertakings are now hiring corporate communication executives with highest credibility for advice about all aspects of company's business model and not just communication issues. आता पब्लिक सेक्टर पब्लिक सेक्टर जे आहे तर ते कॉर्पोरेट कम्युनिकेशन एक्सपर्ट जे आहे तर त्यांना हायर करत आहे. म्हणजे टॅलेंट ऍक्विजिशन इन कॉर्पोरेट कम्युनिकेशन असं म्हणू शकतो आपण. तर जेणेकरून कंपनीचा जो बिझनेस आहे तर तो वाढेल. फक्त कम्युनिकेशन इश्यूज वर वर्क न होता बिझनेस ग्रोथ मध्ये पण त्याची हेल्प होईल. नेक्स्ट आहे डिमांड फॉर प्रोफेशनल. आत्ताच आपण पॉइंट बघितला की कॉर्पोरेट कम्युनिकेशन प्रोफेशनल्सना खूप जास्त अप्रोच केलं जातं. कारण त्यांचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स ऑर्गनायझेशन जे आहेत तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सुद्धा आहे. त्यांच्या नंतर त्याचे जर काही एक्झाम्पल्स घ्यायचे झाले तर ऑडियन्स फीडबॅक आहे, टू वे कम्युनिकेशन आहे, कॉस्ट इफेक्टिव्हनेस अँड इफिशियन्सी आहे की जेणेकरून फक्त वन वे कम्युनिकेशन न होता त्याचं टू वे कम्युनिकेशन होऊन फीडबॅक सुद्धा आला पाहिजे, त्याचं अनालिसिस झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे रिलेव्हन्स ऑफ कॉर्पोरेट कम्युनिकेशन इन कंटेम्पररी सिनारिओ. फर्स्ट पॉइंट आहे कस्टमर अवेअरनेस. In 19th century, potential customers were convinced easily by salesmen. However, in this new millennium, customers already know about the products they want to purchase by seeking information about the products online. आता 19th century मध्ये जेव्हा एखादा सेल्स पर्सन यायचा तर तेव्हा त्याचं डेमॉन्स्ट्रेशन असेल आणि त्याने दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून प्रोडक्ट परचेस केले जायचे. आणि आता आताच्या सिच्युएशनला आपल्याला जर एखादं प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर आपण त्याची इन्फॉर्मेशन नेटवर सर्च करतो, ऑनलाईन सर्च करतो. समजा एखादा मोबाईल घ्यायचा असेल तर त्याचे रिव्ह्यूज पण चेक करतो, त्याचा बॅटरी बॅकअप असेल,
त्याच्यानंतर त्याची युटिलिटी आहे, बॅकअप आहे, मेमरी आहे, ऑक्टा प्रोसेसर आहे किंवा बाकीच्या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत, तर रॅम रोम ह्या गोष्टी सुद्धा आपण चेक करतो आणि मग डिरेक्टली तो फोन एकतर ऑनलाईन ऑर्डर करतो किंवा शॉपमध्ये जाऊन घेऊन येतो. नेक्स्ट आहे इंटरनेट. These challenges of rapidly changing global economy, a revolution in media fueled by demo, uh, democratization of the internet and substantially transport concept of the 21st century corporation is making the business more competitive. इंटरनेटने आता ग्लोबलायझेशन ही कन्सेप्ट जेवढी स्पीडली ग्रो होतीये, तर त्याच्यामध्ये इंटरनेटचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. की एखादा डोमेस्टिक बिझनेस पर्सन जो आहे, तर त्या डोमेस्टिक बिझनेस पर्सन क्रॉस बाउंड्री जाऊन सुद्धा त्यांचे बिझनेस करू शकतो. लाईक ऑनलाईन साईट्स आहेत, अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा बाकीच्या साईट्स असतील, तरी त्याच्यावर बिझनेस रजिस्टर केल्यानंतर जेव्हा त्यांच्या प्रोडक्टसाठी डिमांड ऑर्डर प्लेस होते, तेव्हा ती ऑर्डर क्रॉस बाउंड्री जाऊन त्या कस्टमर पर्यंत पोहोचते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मोर क्लटर. In today's environment, where on average a person is hit by 13,000 commercial messages daily, integrated communication strategies are more likely to break through this clutter and make the company name or product brand and remember than ill-coordinated attempts would. Consistent messages help make lasting impact and favorable impression of an organization and its product on the stakeholders. आता आपल्याला नंबर ऑफ मेसेजेस किंवा मेल्स आहेत, तर ते आपल्या मेल बॉक्समध्ये, मेसेज बॉक्समध्ये आलेले असतात. तर त्याच्यात ऍडव्हर्टाइजमेंटचे खूप असतात, म्हणजे कमर्शियल मेसेजेस खूप असतात की जिथे कंपनीचा लोगो मेन्शन केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, आपण जर ऑनलाईन साईट्सवर परचेस करत असू किंवा आपले प्रेफरन्सेस असतील काही गुड्सच्या बाबतीत, तर त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला कंटिन्युअसली मेसेजेस येत जातात, की जेणेकरून एक प्रकारचं हॅमरिंग केलं जातं कस्टमरच्या माइंडवर, की ते सतत बघून, ते सतत वाचून कस्टमरच्या डोक्यात ती इमेज बिल्ड झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, टूथपेस्ट म्हटल्यानंतर पटकन तोंडात कोलगेट यायला हवं. ठीक आहे, कारण ही इतके वर्ष आपण ते ऍडव्हर्टाइजमेंट बघतोय, तर ती इमेज माइंडमध्ये क्रिएट झालेली असते. त्याच्यानंतर पॉलिसी म्हटल्यानंतर फक्त पहिलं LICच आठवतं. बाकी पण पॉलिसी कंपनी आहेत किंवा पॉलिसी प्लॅन आहेत मार्केटमध्ये. तर हे झालं इमेज क्रिएशन. नेक्स्ट आहे emphasizing in ICT. It means information and communication technology. Organizations are also realizing that messages in various media can complement one another, leading to greater communication impact than any one single message can achieve. आता नंबर ऑफ मेसेजेस पाठवण्यापेक्षा एक अट्रॅक्टिव्ह आणि फुल ऑफ इन्फॉर्मेशन असलेला मेसेज सेंड करणं हे जास्त इफेक्टिव्ह असेल, अशी स्ट्रॅटेजी सुद्धा ते इम्प्लिमेंट करतात. नेक्स्ट आहे चीपर टेक्नॉलॉजी. बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग कॉस्ट of traditional mass media advertising,
and the relatively cheaper opportunities afforded by the internet, many organizations are re-examining their media presence and way to control it. आता टेक्नॉलॉजी ही सुपर रेट मध्ये अवेलेबल झाली. ट्रॅडिशनल मीडिया जे होते म्हणजे टीव्ही ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, किंवा न्यूजपेपर ऍडव्हर्टाइजमेंट आहे, प्रिंट मीडिया आहे इन शॉर्ट. तर त्याच्यापेक्षा आता इंटरनेट थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट करणं खूप जास्त इझी झालंय, की जेणेकरून एकतर ते कमी कॉस्ट मध्ये होतं, त्याच्यानंतर त्याला बाउंड्रीज नाहीयेत की किती नंबर ऑफ कस्टमर्स पर्यंत पोहोचायला पाहिजे, किंवा त्याला स्पेसिफिक जॉग्राफिकल रिजन सुद्धा नाहीये. म्हणजे एखाद्या अमेरिकन प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट जी इंटरनेटवर आहे ती इंडियामध्ये पण मला दिसू शकते. ठीक आहे, जर मी त्या प्रकारचे प्रोडक्ट जर प्रेफर करत असेल किंवा सर्च करत असेल. बरेच चॉईसेस. Organizations are now looking at media in a much broader sense and across the disciplines of marketing and public relations. They are becoming more creative in looking beyond corporate and product advertising at other media, also for communicating with stakeholders. As a result, many organizations today use a range of media, including corporate blogs, websites, banners, sponsored online communities. बरेच सोर्सेस मध्ये जर कस्टमरशी कम्युनिकेट करायचं असेल, इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल, तर आता नंबर ऑफ वेज अवेलेबल आहेत. किंवा पब्लिक रिलेशन बिल्ड करायचं असेल तर त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता वेब सिरीजचा ट्रेंड आहे. ठीक आहे, वेब सिरीज. तर वेब सिरीज मध्ये एखाद्या प्रॉडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट केलेली असते किंवा स्पॉन्सरशिप असते स्पेसिफिक कंपनीची, की ज्याच्या बेसवर किंवा ज्या प्रॉडक्टच्या बेसवर त्याची स्टोरी डिपेंड करते. किंवा ब्लॉग केले जातात कंपनीचे जे ऑथराइज असतात. त्याच्यानंतर बॅनर्स आहेत, वेबसाईटवर इन्फॉर्मेशन दिलेली असते. आणि आपण युट्यूब चॅनल जे बघतो तर त्याच्यामध्ये पण ऍडव्हर्टाइजमेंट देतात, किंवा वेगवेगळे ऍप जे आपण यूज करतो, म्हणजे हॉटस्टार असेल, बूट असेल, तरी ते यूज करताना सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात. तर हे वेगवेगळे चॉईसेस आहेत, मीडियम्स आहेत. ठीक आहे, आता हा झाला आपला फर्स्ट टॉपिक. नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट लेक्चरला बघूया.